Okay, good afternoon. Good afternoon, sir. Okay, so now today we will start the last point of the unit 3, that is the green building. So what you thinking about the green building? ग्रीन बिल्डिंग म्हणजे हिरवी बिल्डिंग असं थिंक करताय का तुम्ही? काय करताय थिंक? No, sir. कोण हा कोणाचं काय थिंकिंग आहे? कोण सांगेल मला? व्हॉट इज ग्रीन बिल्डिंग? Pollution free. गुड. अगेन. Again, good, pollution free. Environment friendly. Good. Environment friendly. Good. Again, अजून कोण सांगू शकेल? नॅचरल रिसोर्सेस यूज करून बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करणे. कोण? आवाज येत नाही मला जरा. नॅचरल थिंग्स पासून बिल्डिंग कन्स्ट्रक्ट गुड करणे. गुड गुड. नॅचरल थिंग्स पासून म्हणजेच एन्व्हायरमेंट फ्रेंडली सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतं. बट दिस इज अनदर पॉइंट. ओके, नॅचरल थिंग्स वापरून आपण कन्स्ट्रक्ट केलेली बिल्डिंग. गुड. अजून कोणाला काय बोलायचं आहे? गुड, छान. म्हणजे काहीतरी तुम्ही सांगू शकताय. मी न शिकवता सुद्धा तुम्ही काहीतरी याच्यावरती बोलू शकताय. हे 3 जरी सेंटेन्स 3 आपल्या मित्रांनी सांगितलेले सेंटेन्स जर पकडले तर तुम्ही 2 पानं याच्यावरती लिहायचं म्हटलं तर लिहू शकता. फक्त तुम्हाला ते नॅचरल वापरणारे मटेरियल कोणते आहेत किंवा एन्व्हायरमेंट वरती जर आपला कसा इम्पॅक्ट होतो, जर आपण कॉन्क्रीट वापरलं बिल्डिंग मध्ये तर कसा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट होतो, पोल्युशन कसं होतं, याचा थोडीशी माहिती असली तर आपण ग्रीन बिल्डिंग वरती कितीतरी स्टडी करू शकतो आणि कितीतरी राईटअप लिहू शकतो. ओके, सो green building. So what is green building? It is a green construction. It is a green construction. It means काय हिरवं construction करायचंय का? नाही. It is a green construction or sustainable building refers structure and using processes that is environmentally responsible and resources efficient through a building. ही अशा पद्धतीचं आपल्याला बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे की जे सस्टेनेबल असायला पाहिजे किंवा त्याची जी प्रोसेस आहे कन्स्ट्रक्शन करतो ती प्रोसेस एन्व्हायरमेंटली रिस्पॉन्सिबल असायला पाहिजे. काहीतरी मटेरियल वापरले, घरामध्ये खूप टेम्परेचर होतंय, त्या टेम्परेचरचा इम्पॅक्ट आपल्यावरती होतोय, अशा पद्धतीचं काहीतरी आपण कन्स्ट्रक्शन करतोय की ते एन्व्हायरमेंट वरती त्याचा इम्पॅक्ट होतोय. अशा पद्धतीचे मटेरियल वापरतोय की त्याचा एन्व्हायरमेंटली इम्पॅक्ट होतोय. एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल पाहिजे किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट असली पाहिजे की लोकली मटेरियल वापरले पाहिजेत आणि त्या पद्धतीनं ती बिल्डिंग वापरली पाहिजे. आपण म्हणतो जी आपण ओल्ड रुरल भागामध्ये जे बिल्डिंगचं किंवा घराचं कन्स्ट्रक्शन व्हायचं, आज रोजी सुद्धा जुनी घरं आहेत बघा तुम्ही, आतमध्ये गरम कसलंही होत नाही, कसलाही टेम्परेचरचा इफेक्ट होत नाही. काय रिझन? लोकली अवेलेबल मटेरियल वापरले की ज्याचा एन्व्हायरमेंट मध्ये इम्पॅक्ट होत नाही, की जे एन्व्हायरमेंट मध्ये सस्टेन आहेत अशी मटेरियल वापरले. सो दॅट टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट रिड्युसेस. एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर रिड्यूस झालं पाहिजे. आपण अशी मटेरियल वापरतोय की एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर आणखी वाढतंय आणि त्याचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट परत ॲज अ ह्युमन बिईंग आपल्यावरतीच होतोय. सो द रिसोर्स इफिशियन्स थ्रू द बिल्डिंग, रिसोर्सेस जे आहेत अवेलेबल रिसोर्सेस, लोकली अवेलेबल रिसोर्सेस, ते वापरून आपण जर बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली तर दॅट इज दी ग्रीन बिल्डिंग. इट इज हाय परफॉर्मन्स स्ट्रक्चर अँड दे प्रमोट हेल्दी एन्व्हायरमेंट. जर आपण ग्रीन बिल्डिंग लोकली अवेलेबल मटेरियल वापरून केली किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली जर बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली
पोल्युशन फ्री बिल्डिंग कन्स्ट्रक्शन केली तर आपण हेल्दी एन्व्हायरमेंट मध्ये राहू शकतो. आता बघा एक एक्झाम्पल देतो. टेरेसला स्लॅब आहे, स्लॅब कॉन्क्रीटचा वापरतो आपण, बरोबर आहे. स्लॅब कॉन्क्रीटचा कन्स्ट्रक्शन करतो ना. Yes. ओके. दिवसभर सध्याचं टेम्परेचर इतकं आहे, 35 डिग्रीच्या वरती आहे. दिवसभर तापलेला जो वरचा स्लॅब आहे टेरेसचा, तो पहाटे 5 वाजल्या तरी तो थंड होत नाही. बघा तुम्ही कोण टेरेस फ्लोअरला राहत असेल तर तुम्हाला त्याचं रिअलायझेशन होईल की दिवसभर टेम्परेचरनी तापलेला कॉन्क्रीटचा स्लॅब पहाटे 4 वाजल्या तरी गरम असतो, तो थंड होत नाही. म्हणजे तापायलाही उशीर लागतो त्याला आणि थंड व्हायलाही उशीर लागतो. मग अशा केसमध्ये रात्री आपण विदाउट फॅन त्या याच्यामध्ये झोपू शकेल का हो? नाहीये. म्हणजे एन्व्हायरमेंट खूप आपण डॅमेज करतोय. आपण आर्टिफिशियल मटेरियल वापरतोय आणि टेक्नॉलॉजी कन्स्ट्रक्शनची वाढवतोय, बट काय करतोय, एन्व्हायरमेंट वरती इम्पॅक्ट करतोय की ज्याचा इनडायरेक्टली आपल्यावरही इम्पॅक्ट होतो. आणि मग फॅन लागतोय, एसी लागतोय, कूलर लागतोय. कशासाठी लागतोय? एन्व्हायरमेंट वरती इम्पॅक्ट झाल्यामुळेच ह्या गोष्टी लागतात ना आपल्याला, Yes, sir. बरोबर आहे की नाही. मग जर आपण लोकली अवेलेबल मटेरियल जर वापरले सिमेंट कॉन्क्रीट सँडच्या ऐवजी, तर आपल्या घरातलं टेम्परेचर मेंटेन राहील किंवा ह्या एक्स्ट्रा मटेरियलमुळे होणारं पोल्युशन थांबेल. लोकल मटेरियल वापरल्यामुळे त्याचं युटिलायझेशन होईल, कॉस्ट कमी होईल. बऱ्याच गोष्टी इम्पॅक्ट आहेत, पण आपल्याला टेक्नॉलॉजी आपल्या डोक्यात एक वेगळ्या पद्धतीने येते. त्या टेक्नॉलॉजीमुळे काय होतंय तर ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे फॉर दी प्रमोट दी हेल्दी एन्व्हायरमेंट. हेल्दी एन्व्हायरमेंट प्रमोट करायचं असेल तर वी हॅव टू गो फॉर दी ग्रीन बिल्डिंग. ओके, बघूया आपण काय काय आणखी आपल्याला ग्रीन बिल्डिंग मध्ये समजून घ्यायचं आहे ते. ओके, वाय वी गो फॉर द ग्रीन बिल्डिंग. कशासाठी आपल्याला ग्रीन बिल्डिंग करावं लागणार आहे? स्ट्रक्चरल डिझाईन इफिशियन्सी. स्ट्रक्चरल जे डिझाईन आहे, स्ट्रक्चरल डिझाईन म्हणजेच आपण काय म्हणतो, ते जे आरसीसी कॉलम बीम स्लॅब आहे त्याची साईज ठरवायची, याच्यामध्ये किती स्टील लागेल ते ठरवायचं. दॅट इज दी स्ट्रक्चरल डिझाईन एफिशियन्सी. हा कॉन्क्रीटचा पार्ट झाला. तेच जर आपल्याला ग्रीन बिल्डिंग म्हणून स्ट्रक्चर उभा करायचं असेल तर ते स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, त्याचं डिझाईन कसं असलं पाहिजे. दॅट इज दी वन ऑफ दी पॉइंट. देन एनर्जी एफिशियन्सी. एनर्जी that we have to think. Water efficiency that we have to think. Material efficiency, कोणते मटेरियल वापरल्यानंतर आपण हेल्दी एन्व्हायरमेंट क्रिएट करू शकतो. वेस्ट अँड टॉक्सिक इफिशियन्सी. सो दीज पॉइंट वी हॅव टू कन्सिडर व्हाईल वी हॅव टू गो ग्रीन बिल्डिंग. ओके, सो एनर्जी एफिशियन्सी. The layout of construction can be natural light poor for additional warm up. Layout of construction can be natural. काहीतरी नॅचरल गोष्टी आपण यूज करायला पाहिजे. एनर्जी एफिशियन्सी. एनर्जी टेम्परेचर रिड्यूस करायचं असेल तर आपण आर्टिफिशियल मटेरियल वापरणं कमी केलं पाहिजे. नॅचरल मटेरियल वापरूनच आपण एनर्जी मेंटेन करू शकतो, एनर्जी इफिशियंट बिल्डिंग मेंटेन करू शकतो. नॅचरल लाईट काय करणार आपण, घरामध्ये बंद बिल्डिंग असणार आणि आतमध्ये काय असणार, सगळ्या लाईटच लाईट, नॅचरल आर्टिफिशियल लाईट. काय होईल, आर्टिफिशियल लाईट मधलं रूम मधलं टेम्परेचर वाढेल की नाही. सिंपल. मोठमोठे आपण म्हणतो की IT पार्क्स आहेत,
IT पार्क्स, कंपन्या आहेत मोठमोठ्या, बाहेरून बंद आहेत, आतमध्ये लाईट चालू आहे. एनर्जी काय काय होणार आहे त्या कंडिशन मध्ये? खूप लाईटमुळं इंटरनल एनर्जी इतकी वाढणार आहे, त्याचा एन्व्हायरमेंट वरती खूप बॅड इम्पॅक्ट होतोय. हेल्दी एन्व्हायरमेंट प्रमोट होत नाही. So that is one of the think about the energy efficiency. Shading the roof with tree offers an eco-friendly alternate to air conditioner. बघा, अशा पद्धतीनं रूफला आपल्या शेड द्यायचा, गार्डनिंग करायचं टेरेसवरती, साईडनी गार्डनिंग करायचं. आपण आता याच्या पाठीमागची बिल्डिंग पाहिली ना, स्केच बघ पाहिलं ना सर्वांनी, याच्या पाठीमागच्या स्लाइड मधलं, त्या पद्धतीनं आपण जर शेड दिले बिल्डिंगला, व्हर्टिकल प्लांटिंग केलं, आपण आतापर्यंत आपण ग्राउंडला प्लांटिंग करत होतो, बरोबर ना, ग्राउंड वरती झाडं लावत होतो रूप. पण जर व्हर्टिकल प्लांटिंग केलं, टेरेस गार्डनिंग केलं, तर आपण काय करू शकतो? एनर्जी एफिशियंट म्हणजेच टेम्परेचर रिड्यूस करू शकतो. एअर कंडिशनिंग, आतमध्ये एअर कंडिशनिंगचा इफेक्ट आणू शकतो आपण. ऑफरिंग दी ट्रीज ऑन दी रूफ, रूफ वरती ट्रीज आपण लावून किंवा ट्रीजचे शेप देऊन आपण काय करू शकतो? एअर कंडिशनिंगचा इफेक्ट आपल्या घरामध्ये आणू शकतो. सो दॅट इज दी एनर्जी इफिशियन्सी. गॉट इट? Yes, हे sir. पाहिलं होतं आपण. बघा, या पद्धतीनं आपण काय करू शकतो? गार्डनिंग करू शकतो व्हर्टिकली. हे हॉरिझॉन्टली आहे का? हॉरिझॉन्टल नाहीये, हे व्हर्टिकली आहे. मग ते कसं करायचं? त्याच्या कन्स्ट्रक्शनच्या मेथड्स आहेत. याचाही डिटेल पूर्णपणे एक चॅप्टर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये 3rd इयर मध्ये आहे, कन्स्ट्रक्शन मेथड्स ऑफ ग्रीन बिल्डिंग. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? टेम्परेचरचा इफेक्ट कमी करून एनर्जी इफिशियंट बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करू शकतो. मटेरियल इफिशियन्सी काय दिसतंय हो स्केच तुम्हाला? व्हॉट यू आर थिंकिंग? काय काय बोलला तुम्ही? ऐकायला नाही व्यवस्थित. मटेरियल काय दिसतात या ठिकाणी तुम्हाला? वुडन असेल, बांबू दिसत आहेत ना, वुडन पार्ट आहेत की ज्याच्यामुळं टेम्परेचर आपण रिड्यूस करू शकतो. वेस्ट रिडक्शन, बरंच मटेरियल आपण वेस्ट मध्ये घालवतो, ते वेस्ट रिडक्शन करून अशा पद्धतीचं आपण काय करू शकतो? स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करू शकतो की जे उन्हात असो, अगर तुम्ही रात्री असा, इट विल कसं ऍक्ट होईल? खूप थंड वातावरण किंवा एन्व्हायरमेंटली सुद्धा हेल्दी राहील आणि टेम्परेचर इफेक्ट सुद्धा कमी होईल. वेस्ट रिडक्शन. ओके, नाउ व्हॉट मटेरियल्स वी कॅन यूज फॉर दी ग्रीन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन? कोणकोणते मटेरियल आपण ग्रीन बिल्डिंग साठी करू शकतो? बघा, या पद्धतीने इथं स्केच जरी पाहिलं तर या पद्धतीने आपण ग्रीन बिल्डिंगचा इफेक्ट देऊ शकतो आणि टेम्परेचर रिड्यूस करू शकतो. टाइल्स आहेत, या ठिकाणी उगीच टाइल्स बसवायच्या. आता या ठिकाणी काय करता आला असतो? हे जे दिसतंय तुम्हाला, हा तुमचा घराच्या समोरचा वॉकिंग एरिया आहे की नाही? Yes. हा, या ठिकाणी तुम्हाला एकदम छान पेविंग ब्लॉक किंवा छानशा टाइल्स बसवता आले असते की नाही? बरोबर आहे की नाही? फक्त त्यांनी स्टेप्स या फुटला फक्त रेस्ट म्हणून या ठिकाणी काही स्टोन्स ठेवलेले आहेत, ते पण नॅचरल स्टोन्स आहेत. आणि बाकीच्या एरियामध्ये काय केलेलं आहे? त्यांनी ग्रीनरी प्रोव्हाइड केलेली आहे. आणि याच ठिकाणी जर बघा, तुम्ही आता एक थिंक करा, घरामध्ये ज्याच्या घराच्या समोर कुठं तर पेविंग ब्लॉक आहेत, फरशी आहे, तुम्ही आता उन्हात येऊन बघा बाहेर या टायमिंगला काय होते हो, कसं रिफ्लेक्शन होतंय त्या टाइल्स थ्रू आपल्या आईजला किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा त्याचे रेज रिफ्लेक्ट होतात. ज्याच्या घरामध्ये बाहेर आता
पोर्च मध्ये किंवा कुठं तर टाईल्स आहेत की ज्या उन्हामध्ये चमकतायत. आता पाहू शकता तुम्ही त्याचा इम्पॅक्ट. आणि या ठिकाणचा इम्पॅक्ट काय असेल? एन्व्हायरमेंटली फ्रेंडली असेल की नाही या ठिकाणचा इम्पॅक्ट? येस सर. आपण जनरल थिंक करू शकतो. त्यामुळं आपण जितकं नॅचरल मटेरियल्स वापरता येतात तेवढे वापरणं गरजेचं आहे. कोणकोणते आहेत बघा मटेरियल्स युज्ड. वूल ब्रिक्स. वूल ब्रिक्स म्हणजे कसल्या ब्रिक्स? पाहिलेत कुणी? म्हणजेच ब्रिक म्हणजे एक त्याला असा लोकरीचा लुक असतो. वूल म्हणजे लोकर आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्याचा एक लुक दिलेला असतो. अशा ब्रिक्स अवेलेबल असतात की ज्या आपण जसं इथं स्टोन बसवलेत ना या पद्धतीनं त्या पार्किंग मध्ये बसवल्या जाऊ शकतात किंवा व्हर्टिकली सुद्धा वापरल्या जाऊ शकतात की त्या आपल्या मातीच्या हा काय सांगितलं? फुटपाथ वर. हा फुटपाथ वरती वापरू शकतो आपण. आपल्या घराच्या ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन नाही त्या एरियामध्ये आपण त्या पद्धतीच्या ब्रिक्स वापरू शकतो किंवा भिंतींना सुद्धा ब्रिक ह्या मातीच्याच आहेत तर त्या पद्धतीनं ते वूल बसवलं जातं आउटर साइडला आणि तो फिल दिला जातो त्याच्यामुळं की टेम्परेचर मेंटेन होईल. त्याच्यावरती जर तुमचा सनराईजचा इम्पॅक्ट झाला तर ते आतमधलं टेम्परेचर मेंटेन राहतं. सस्टेनेबल कॉन्क्रीट. तर कॉन्क्रीट हे सस्टेनेबल कसं करायचं? कॉन्क्रीट तर तुम्हाला माहित आहे सिमेंट, खडी, वाळू हे मिक्स करतो आपण कॉन्क्रीटमध्ये, पण ते सस्टेनेबल असलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय वापरलं गेलं पाहिजे? देन सोलार टाइल्स. सोलार टाइल्स आज आपण ग्रीन कन्स्ट्रक्शन साठी वापरू शकतो. पेपर इन्सुलेशन, ट्रिपल ग्लेज्ड विंडो. इन्स्टेड ऑफ स्टील वी कॅन यूज बांबू. बांबू स्टील पेक्षा बांबूला सुद्धा खूप स्ट्रेंथ आहे. सो अशा पद्धतीची मटेरियल वापरायची आणि ड्यू टू दिस मटेरियल वी कॅन सेव्ह दी or we can reduce the temperature effect inside the building. बिल्डिंग मध्ये टेम्परेचर इफेक्ट जो आहे तो रिड्यूस करू शकतो आपण अशा पद्धतीची मटेरियल वापरून. किंवा वॉल वरती ग्रीनरी म्हणजे जसं आपण मगाशी एक स्केच पाहिलं की जो स्पेस अवेलेबल आहे ज्या स्पेस मध्ये आपल्याला व्हर्टिकली प्लांटेशन करता येईल त्या पद्धतीने प्लांटेशन करायचं आणि या पद्धतीची मटेरियल वापरून आपण काय करू शकतो? ग्रीन बिल्डिंग म्हणजेच इको फ्रेंडली बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करू शकतो. सो दीज आर दी वूल ब्रिक्स. ब्रिक्सच आहेत पण एक्सटेरियर पेरिफेरी मध्ये त्याला काय बसवलेलं असतं तर लोकरीचा पार्ट आपण लावलेला असतो की ज्याच्यामुळं त्या ब्रिक्स बाहेरच्या टेम्परेचरमुळं गरम होणार नाहीत आणि त्याचा इम्पॅक्ट आतमध्ये इनसाइड रूम होणार नाही. सो वूल ब्रिक्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. सस्टेनेबल कॉन्क्रीट अँड सोलार टाइल्स. सोलार टाइल्स या पद्धतीच्या आपण एका स्केच मध्ये पाठीमागच्या पण पाहिल्या होत्या रूपच्या तिथं. सस्टेनेबल कॉन्क्रीट अँड सोलार टाइप म्हणजे मटेरियल सिमेंट वापरलेलं असतं याच्यामध्ये पण ते जी सन एनर्जी आहे किंवा सनरेज आहेत ते ऍब्सॉर्ब करून घेतं की ज्याचा इम्पॅक्ट हा टेम्परेचरच्या स्वरूपामध्ये आपल्या आतमध्ये इनसाइड द बिल्डिंग होत नाही. दॅट इज द सस्टेनेबल कॉन्क्रीट अँड सोलार टाइल्स. देन पेपर इन्सुलेशन अँड ट्रिपल ग्लेज्ड विंडो. म्हणजेच काय केलं गेतंय तर आतमध्ये तुमचे बांबूचे रो असतील, बांबूचे किंवा प्लायवूड असतील ते आतमधून लावायचे आणि बाहेरून तुमचं काय करायचं तर
तुम्ही जे प्लास्टर म्हणता हे बाहेरच्या बाजूने करायचं. म्हणजे जर सनचा इफेक्ट जर बाहेरच्या प्लास्टरवरती पडला तर ते प्लास्टर आतमध्ये त्याचा टेम्परेचरचा इफेक्ट होणार नाही. एक्सटेरियर बाजूला प्लास्टर केलं तिथंच ते दिसायला पण लुक दिसलं पाहिजे. बांबूचं घर म्हणजे मग ते दिसायला पण चांगलं नाही दिसणार. लुक जर आपण व्यवस्थित दिला तर दिसेल. बट जर आपण आता या पद्धतीनं प्लास्टरिंग केलं जाते बघा, म्हणजे आतला जो सरफेस आहे तो तुमचं प्लायवूड असेल किंवा ज्या आपल्या काय म्हणतो आपण त्याला वुडनचेच पार्ट असतील किंवा बांबू यूज केले असतील आणि त्याला आपण प्लास्टर केलं बाहेरून आतमधून, तर काय होणार आहे, टेम्परेचरचा इफेक्ट हा जरी बाहेरून प्लास्टर गरम झालं, टेम्परेचर वाढलं, तरी ते आतमधलं मटेरियल कसं आहे, इन्सुलेशन मटेरियल आहे. पेपर इन्सुलेशन म्हणजे वुडन पार्ट जो आहे तो काय करणार आहे, आतमध्ये टेम्परेचरला इनसाइडला एंट्री होऊ देणार नाही. म्हणजे टेम्परेचर स्वतःच तिथं घेतलं जाईल आणि त्याच ठिकाणी ते होईल. आतमध्ये त्याचा इफेक्ट होणार नाही. की जे मी आता अगदी एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला, आरसीसी स्लॅब, दिवसभर गरम झालेला स्लॅब रात्री पहाटे 4-5 वाजेपर्यंत काय होतंय, थंड होत नाही. म्हणजे त्याचा टेम्परेचरचा इफेक्ट आतमध्ये येतो. तसं या ठिकाणी जर बाहेरून प्लास्टर केलं आणि मध्ये आतमधून जर वुडन पार्ट बसवले तर टेम्परेचरचा इम्पॅक्ट आतमध्ये येत नाही, म्हणजेच इन्सुलेशन. तसं आपण ग्लेज्ड विंडोलाही करू शकतो, काचेच्या विंडोलाही करू शकतो. सो इट स्टॉप्स द हीट एंटर इन टू द रेजिस्टन्स टू द फायर अँड इन्सेक्ट बिल्डिंग. लिहिलेलं आहे आपण, मी सांगतोय. हीट इंटर, आतमध्ये हीटचा प्रवेश होऊ दिला जात नाही. स्टॉप दी हीट एंटर अँड रेजिस्टन्स टू फायर. जरी आग लागली तरी बाहेरचं मटेरियल आग घेणार नाही, आतल्या मटेरियल आग लागणार नाही आणि हीटचं पण कंट्रोल होईल. सो दिस इज दी पेपर इन्सुलेशन. या पद्धतीने आपण सुद्धा स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करू शकतो. इन्सुलेशन. बांबू कशा पद्धतीने बांबूचा वापर करू शकतो. सध्या भरपूर ठिकाणी एक शेती म्हणून बांबूची लागवड करायला लागलेली आहेत. शेती किंवा एक उद्योग म्हणून एवढी बांबूची रिक्वायरमेंट वाढलेली आहे. आणि बांबू हॅज हाय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ दॅन दी स्टील. स्टील पेक्षा बांबूमध्ये जास्त कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे जर कंपॅरिझन केलं स्टीलचं आणि बांबूचं तर. आणि मग बांबू म्हणजे नॅचरल वूड आहे. सो इट रेजिस्ट दी हीट or it does not enter the heat inside the building. बिल्डिंग मध्ये आत हीट एंटर होऊ देत नाही जर बांबूचं घर आपण किंवा बांबूचं छत जर आपण कन्स्ट्रक्ट केलं तर. सो दॅट वी कॅन यूज दिस टेक्निक. ओके. सो मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ ग्रीन बिल्डिंग. काय आहेत त्याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज ग्रीन बिल्डिंगचे, का या पद्धतीचे मटेरियल वापरायचे. सो इट सेव्ह द एनर्जी सेव्ह करण्यासाठी आपण ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट यूज करू शकतो. इट इम्प्रूव्स इनडोअर एअर क्वालिटी. जर आपण नॅचरल अवेलेबल मटेरियल जर वापरले बिल्डिंग मध्ये तर आपण काय करू शकतो, इनडोअर एअर क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो. की जे आपण आर्टिफिशियल मटेरियल वापरले तर हीट इनसाइड बिल्डिंग मध्ये काय होणार आहे, हीट जनरेट होणार आहे. आणि त्या हीट जनरेट मुळे काय होणार आहे, एन्व्हायरमेंट पोल्यूट होणार आहे, एअर पोल्युशन होणार आहे. आतमध्ये घरामध्ये तुम्हाला असं वाटत राहणार आहे की किती गरम होत आहे. इफ वी कॅनॉट यूज दी ग्रीन बिल्डिंग. जर आपण ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट म्हणजेच जर लोकली अवेलेबल मटेरियल वापरले नाहीत तर आर्टिफिशियल वापरले तर आपल्याला तेवढं. सो जर आपण ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट यूज केला तर इट इम्प्रूव्स इनडोअर एअर क्वालिटी. रिड्यूस दी वॉटर. इट रिड्यूस दी वॉटर. इट रिड्यूस दी वेस्ट. बरोबर आहे, लागणाऱ्या वॉटरचं आपण रिडक्शन करू शकतो. इट रिड्यूस दी वेस्ट म्हणजे वेस्ट मटेरियल जे जातंय काही गोष्टी की ज्या आपण बिल्डिंग मध्ये वापरू शकतो.
इट इझिली मेंटेनन्स. लोकली मटेरियल जे वापरले तर त्याचा मेंटेनन्स इझिली करू शकतोय. बांबूला बांबू रिप्लेस करू शकतो, पण एकदा इनसाइड स्टील मध्ये जे कॉन्क्रीट मधलं स्टील एकदा इनसाइड गेलेलं आहे ते रिप्लेस करू शकतोय का? नाही करू शकत. इट इम्प्रूव्ह द हेल्थ अँड लाईफस्टाईल अँड रिक्रिएशन ऑफ द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट इम्प्रूव्ह हेल्दी बनवू शकतो एन्व्हायरमेंट आपण. लाईफस्टाईल चेंज होऊ शकते आपली. रिक्रिएशन म्हणजेच मनोरंजन. एन्व्हायरमेंटचं मनोरंजन होऊ शकेल जर आपण एन्व्हायरमेंट मध्ये तयार होणाऱ्याच गोष्टी जर लोकली अवेलेबल गोष्टी वापरल्या आणि कन्स्ट्रक्शन केलं तर. सो दीज आर दी ॲडव्हान्टेजेस. सो व्हॉट आर दी डिसएडव्हान्टेजेस? इनिशियल कॉस्ट ऑफ दिस कन्स्ट्रक्शन इज हाय. इनिशियली आपल्याला त्या कन्स्ट्रक्शनची कॉस्ट हाय होईल, कारण का मटेरियल पण अवेलेबल होणं कमी होत कॉस्टली होईल. अवेलेबल करणं, मटेरियल अवेलेबल करणं सुद्धा कॉस्टली होईल. सो अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल इज रेअर. आता काही मटेरियल आपल्याला जे अवेलेबल करायचे आहेत तर बांबू नॅचरली आपल्याला लगेच बांबू अवेलेबल होतोय का? आहे का कुठं आपल्या जवळ? नाहीये. की जिथं बांबू तयार होतो, ज्या ठिकाणी बांबूची शेती केली जाते तिथून तो बांबू आपल्याला परचेस करावा लागेल. मग आपल्याला कोणत्या पद्धतीचा पाहिजे, कोणत्या साईजचा पाहिजे, मग त्याची अवेलेबिलिटी करणं गरजेचं आहे. म्हणजे हा डिसएडव्हान्टेज होईल त्याचा. इट नीड मोर टाइम टू कन्स्ट्रक्ट दी बिल्डिंग. स्पीड ऑफ कन्स्ट्रक्शन थोडंसं लो असेल, कारण का काही केसमध्ये तुम्हाला भिंतीवरती आता ग्रास लावायचे आहेत, जे आपण पाहिलं बिल्डिंगवरती. भिंतीवरती ग्रास लावायचा आहे म्हणजेच आपल्याला तिथं मातीचा थर द्यावा लागेल, त्याच्यामध्ये ते ग्रासचे प्लांट उभे करावे लागतील किंवा वॉटर यूज करावं लागेल. म्हणजे या गोष्टीसाठी थोडासा आपल्याला टाइमही लागेल. इट नीड स्किल्ड वर्कर टू कन्स्ट्रक्ट दी बिल्डिंग. आता जसं की मी सांगितलं की बांबूचा किंवा वुडनचं आपण काय करायचं, वॉल तयार करायची आणि त्याला बाहेरनं प्लास्टर करायचं. वुडनची वॉल आणि बाहेरनं प्लास्टर, की जे आपण मगाच्या एका स्लाइड मध्ये पाहिलं. बाहेरून दिसताना काय दिसणार आपल्याला? प्लास्टर केल्यामुळं कसे दिसणार बिल्डिंग? की हा आरसीसी बिल्डिंग असेल वगैरे असं वाटणार आपल्याला. पण आतमध्ये काय? इन्सुलेशन, म्हणजे आपण वुडनचे पार्ट आतमध्ये बसवलेले आहेत, त्यामुळं एनर्जी हीट जी आहे ते आतमध्ये इनसाइड येणार नाही. सो अशा गोष्टीसाठी काय लागेल आपल्याला? स्किल लेबर लागतील. प्लेन सरफेस वरती प्लास्टर करणं सोपं. तेच जर वुडन सरफेस वरती प्लास्टर करायचं म्हटलं तर तुम्ही पाहिलंय बऱ्याच ठिकाणी हॉटेलला तुम्ही जेवायला वगैरे गेला असेल तर अशा पद्धतीचे पाहिलेत की नाही स्ट्रक्चर्स? Yes, sir. पाहिले असतील सर्वांनी. वुडनचे असतात किंवा अजून काही लोकली मटेरियल वापरलेले असतात की त्याला त्या पद्धतीचे शेप दिलेले असतात आणि त्याच्यामुळं आपण एन्व्हायरमेंट फ्रेंडली और हेल्दी एन्व्हायरमेंट मेंटेन करू शकतो. हीट रिड्यूस करू शकतो. जे आज म्हणतो आपण ग्लोबल वॉर्मिंग वगैरे, त्याला आपण जबाबदार आहे. अशा पद्धतीचे ग्लास वापरणं, कॉन्क्रीट वापरणं बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी, आणि हे वापरल्यानंतर कन्स्ट्रक्शन स्पीडी होतंय, टेक्नॉलॉजी आहे, लुक्स गुड दिसतोय, पण होतंय काय? टेम्परेचर काय वाढतंय याच्यामुळं? टेम्परेचर वाढतंय, आणि टेम्परेचर वाढलं की तुमचं एन्व्हायरमेंट पोल्यूट झालं. पोल्यूट झालं म्हणजेच त्या बिल्डिंग मध्ये तुम्हाला ग्रीनरी, एन्व्हायरमेंट फ्रेंडली, हेल्दी एन्व्हायरमेंटचा इफेक्ट फील होणार नाही. नॅचरल एअरचं जे काही सर्क्युलेशन आहे ते फील होणार नाही, कारण का ते ऑटोमॅटिकली टेम्परेचरमुळे पूर्ण बिल्डिंग तुमची हीट झालेली असते. आंब्याच्या झाडाखाली या दिवसात बसल्यावर बरं वाटतंय ना? छान वाटतंय ना? वाटतंय की नाही? नॅचरल सोर्स कसा आहे बघा. इफ वी थिंक अबाउट दी नॅचरल सोर्स, आणि तेच जर आर्टिफिशियल मटेरियल वापरतोय घर बांधण्यासाठी किंवा बसण्यासाठी कुठे, सो द हेल्दी एन्व्हायरमेंट वी आर
नावडेज जे आपण सध्या या दिवसात एन्व्हायरमेंट आपण काय करायला लागलोय, जे ग्लोबल वॉर्मिंगचं कन्सेप्ट जे आपण ऐकतोय, हीट खूप वाढायला लागलेली आहे की ज्याचा आपल्यावरतीच इनडायरेक्टली इम्पॅक्ट होतोय. सो दीज आर दी मेरिट्स अँड डिमेरिट्स. सो ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट इन इंडिया बघा, अशा पद्धतीच्या मोठमोठ्या बिल्डिंग सुद्धा दिसताना बाहेरून खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात, बट इंटरनल मटेरियल जे वापरलेलं आहे ते सगळं लोकली अवेलेबल आणि इको फ्रेंडली मटेरियल वापरलेलं आहे. अशा खूप साऱ्या टेक्नॉलॉजी कन्सेप्ट इंडियामध्ये आपण वापरलेले आहेत आणि त्यात या टेक्निकचा ग्रीन बिल्डिंग कन्सेप्टचा टेक्निक यूज करून आपण बिल्डिंग सुद्धा कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. सो नीड ऑफ ग्रीन बिल्डिंग, व्हॉट इज नीड ऑफ, काय का गरज आहे ग्रीन बिल्डिंग करण्याची? सो द नीड ऑफ ग्रीन बिल्डिंग इज the buildings are responsible for 40% of worldwide energy flow and material use. Conventional building have been identified as a largest source of greenhouse gases as emission, even more than that of the transportation and industry sector. म्हणजेच बघा, बिल्डिंग्स आर रिस्पॉन्सिबल फॉर 40%, 40% पेक्षा जास्त बिल्डिंग, सॉरी 40% ऑफ वर्ल्ड वाईड एनर्जी फ्लो अँड मटेरियल यूज कन्व्हेन्शनल बिल्डिंग हॅव बीन आयडेंटिफाय. आपल्याला इको फ्रेंडली बिल्डिंग किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची असेल तर 40% ऑफ एनर्जी ऑफ फ्लो आपल्याला रिड्यूस करता येतोय की वर्ल्ड वाईड मध्ये, की जर आपण लोकली अवेलेबल मटेरियल्स वापरले तर, किंवा कन्व्हेन्शनल म्हणजेच नॅचरल रिसोर्सेस चे मटेरियल जर आपण वापरले तर आपण 40% बिल्डिंगचं इको फ्रेंडली किंवा ग्रीन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करू शकतो. कारण का लार्जेस्ट सोर्स, सगळ्यात लार्ज असा सोर्स आपल्याला बिल्डिंगसाठी अवेलेबल होऊ शकतो, त्या म्हणजे नॅचरल रिसोर्सेस. आणि मग त्याच्यामधून काय होऊ शकतं, समजा जर आपण हे सोर्सेस नाही वापरले तर इमिशन ऑफ गॅसेस, इमिशन ऑफ टेम्परेचर, ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट, पोल्युशन ऑफ एन्व्हायरमेंट, अशा पद्धतीचं एन्व्हायरमेंट होऊ शकतं. सो वी हॅव टू यूज दी नॅचरल अवेलेबल मटेरियल्स फॉर दी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. दॅट्स इट ग्रीन बिल्डिंग. ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय, की जे आपल्याला 3 गोष्टी मगाशी आपल्या 3 मित्रांनी सांगितल्या, पोल्युशन मिनिमाइज करायचं आहे, लोकली अवेलेबल म्हणजे नॅचरल मटेरियल यूज करायचे आहेत, आणि इको फ्रेंडली एन्व्हायरमेंट फ्रेंडली बिल्डिंग राहिली पाहिजे. यासाठी आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील. नॅचरल अवेलेबल मटेरियल म्हणजेच जे काय बांबू वगैरे अशा पद्धतीचे मटेरियल्स आहेत, किंवा ग्रीनरी, किंवा बिल्डिंगला तुम्ही ट्री प्लांटिंग केलं पाहिजे, टेरेसवरती ट्री प्लांटिंग केलं पाहिजे. अशा पद्धतीचं आपण जर कन्स्ट्रक्शन करू तर आपण we can promote the healthy environment. Got it everyone? Yes, sir. So this is the green building. Okay, so here unit number 3 is over now. Unit number 3 is over. So today we will stop here.